महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। शेतकरी बंधूंनो नमस्कार। बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या BL गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या। आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील। तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारेंगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लावर, कारले, शिमला मिरची, वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते। आमचा पत्ता BL गांजवे अँड कंपनी, मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर। संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे, मोबाईल नंबर 7507 35 45 21। धन्यवाद। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर गावातील आसरा या जेवणावळीच्या हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावरून वाद झाला। या वादातून 17 जणांनी हॉटेलात घुसून हॉटेलच्या मालकासह त्याच्या मुलास शिवीगाळ दमबाजी करत धमकी दिली। हॉटेल कामगारांना शिवीगाळ करत लोखंडी गजाने मारहाण करत CCTV कॅमेऱ्यांची तोडफोड करत CCTVचा DVR काढून घेत हॉटेलच्या साहित्याची तोडफोड झाल्याची घटना सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी सायंकाळी 7:30 सुमारास घडली असल्याची फिर्याद हॉटेल मालक आजिज खुदबुद्दीन सय्यद यांनी घारगाव पोलिसांत दिली आहे। त्यानुसार 17 जणांवर घारगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते। या दरम्यान या घटनेतील आदिनाथ तुकाराम मोरे यांना व त्याचे मित्रास हॉटेलमध्ये उलटी केली व मटणबाबत जाब विचारल्याच्या कारणातून हॉटेल मालक व त्यांचे मुलाने मोरेसह त्याचे मित्रास जातीवाचक शिवीगाळ करत लोखंडी रॉड व हॉटेलच्या झाऱ्याने मारहाण करत दमबाजी केल्याप्रकरणी घारगाव पोलिसात मोरे यांनी फिर्याद दिली आहे। यात आजिज सय्यद उर्फ पिंटू मामा व त्यांचा मुलगा अशरफ सय्यद यांच्यावर ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल घारगाव पोलीस ठाण्यात करण्यात आलेत। अशा प्रकारे परस्पर विरोधी गंभीर स्वरूपाचे गुन्हे 2 दिवसात 2 वेगवेगळे गुन्हे घारगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेत। सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 सुमारास साकूर बस स्थानक जवळील आसरा खानावळ येथे आदिनाथ तुकाराम मोरे व त्यांचा मित्र केतन काळे राहणार अंभोरे, तालुका संगमनेर येथून जेवण करण्यासाठी आले होते। त्यांनी जेवणासाठी मटणाची ऑर्डर दिली। या दरम्यान 6 वाजता त्यांना जेवण वाढण्यात आले। या दोघांनी जेवणाला सुरुवात केल्यानंतर यातील केतन काळे हा आदिनाथ मोरे यांना म्हणाला की मटणाचे पीस वेगळेच वाटत आहेत। असे म्हणताच केतनला उलटी झाली। या दरम्यान आदिनाथ मोरे हॉटेल मालक पिंटू मामा यास म्हणाले की मामा, हे मटणाचे पीस खूप मोठे आहेत। हे मटण बोकडाचे दिसत नसून ते अन्य प्राण्यासारखे दिसत आहे। असे बोलल्याचा अजित सय्यद उर्फ पिंटू मामा यांना राग आल्याने ते म्हणाले की तुला खाता आलं तर नीट खा, नाहीतर इथून निघून जा। असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत तुम्हाला बिल देण्याची ऐपत नसेल तर उगाच आमच्या आसरा खानावळची बदनामी करू नको, असे बोलून पिंटू मामा यांनी शिवीगाळ दमदाटी करून हॉटेल बाहेर लोटून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। यानंतर पिंटू मामा यांचा मुलगा अशरफ सय्यद हा त्या ठिकाणी आला। त्यांनी आदिनाथ मोरे व केतन काळे यांची गचांडी धरून हॉटेल बाहेर शिवीगाळ दमदाटी करून हॉटेलमधील झाऱ्याने त्यांच्या डाव्या हातावर मारहाण करून हाताच्या बोटांना दुखापत केली आहे। तसेच केतन मोरे यास लोखंडी रॉडने डाव्या हाताला व कमरेला मारून दुखापत केली आहे। तर अशरफ सय्यद यांनी मोरे यांचा मोबाईल फोडून नुकसान केली आहे। परत आमच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी आले तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली आहे। या घटनेनुसार आदिनाथ तुकाराम मोरे यांच्या फिर्यादीनुसार अजित सय्यद उर्फ पिंटू मामा व त्यांचा मुलगा अशरफ सय्यद दोघे राहणार साकूर, तालुका संगमनेर यांच्या विरुद्ध जातीवाचक शिवीगाळ दमदाटी करत लोखंडी रॉड हॉटेलमध्ये झाऱ्याने मारहाण केल्याप्रकरणी मंगळवार दिनांक 14 जानेवारी रोजी सायंकाळी घारगाव पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेत। या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट,
महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.